नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 46वे. भट्ट्याळच्या नर्मदालयात माझं रोज जाणं व्हायचं नाही. दिग्विजय, गोविंद किंवा इतर कार्यकर्ते जात असत. मी 15 दिवसातून एखादी चक्कर मारत असे. एकदा अशीच दुपारी मी तिथे पोहोचले तेव्हा मुलं घरून आणलेला डबा खात होती. बऱ्याच मुलांच्या डब्यात 2-4 बिस्किटं अथवा शेव मुरमुरे होते. अनेक जणांनी डबा आणलाच नव्हता. एवढ्याशा डब्याने पोट भरतं का रे तुमचं? घरून पोटभर जेवून येता की काय? मुलांशी सविस्तर बोलताना समजलं की ते न जेवताच शाळेत येतात. कारण आई वडील सकाळी 7:30-8 वाजता शेतात मजुरीला जातात. असेल काही रात्रीचं उरलेलं तर त्यांचा नाश्ता होतो. दुपारी 3 वाजल्यानंतर आई वडील घरी येतात. खऱ्या अर्थाने जेवण संध्याकाळीच, तेही वडिलांच्या मूडवर. ते जर दारू पिऊन आले असतील आणि शिवीगाळ करत असतील तर संध्याकाळचं जेवणही धड नशिबात नसतं. गौतम नावाचा एक मुलगा एकदा सांगत होता, आई रोज संध्याकाळी स्वयंपाक करून ठेवते, पण वडील आले की ते काहीतरी भांडण उकरून काढतात, आईला शिव्या देतात आणि मारतातही. त्यांच्या आवडीचा स्वयंपाक नसेल, म्हणजे अंडे, मासे किंवा मटण नसेल तर लाथ मारून स्वयंपाक फेकून देतात. आईला घरी किराणा आणायला पैसेही देत नाहीत. आईला आजकाल बरं नसतं. तिच्या मजुरीचे पैसे औषधोपचारासाठी आणि किराणा आणण्यासाठी खर्च होतात. मुलांशी बोलणं झाल्यावर मी शिक्षिकांशी बोलत होते. एका शिक्षिकेने तक्रार केली, दीदी 4 सख्खी भावंडे इथे जवळच्याच सेवा वस्तीत राहतात. गेल्या 8 दिवसापासून शाळेत येत नाहीयेत. त्यांच्या घराच्या आसपास फिरताना दिसतात. निरोप पाठवूनही शाळेत येत नाहीत. काय करायचं? माझ्या परतीच्या वाटेवरच आहे त्यांचं घर. मी बोलेन त्यांच्याशी. असेल काही अडचण. एवढं बोलून मी तो विषय तिथेच थांबवला. परतीच्या वाटेवर मी त्यांच्या घरासमोर थांबले. 4ही भावंड त्यांच्या घरासमोरच बसली होती. धाकटी दोघं भोकाड पसरून रडत होती. मोठा भाऊ वय वर्ष 10 त्यांना समजावून सांगत होता. त्यांनी रडणं थांबवावं म्हणून प्रयत्न करीत होता. राजू, काय झालं या दोघांना आणि तुम्ही शाळेत काय येत नाहीत 8 दिवसांपासून? मी विचारलं. मोठ्या मुलाने दरवाजाकडे बोट दाखवलं. झोपडीच्या आत आई एका फाटक्या सतरंजीवर झोपली होती. आईला 8 दिवसांपासून ताप येतोय. 1 महिना होऊन गेला. वडील माळव्यात कापूस तोडायला मजुरीसाठी गेले आहेत. आमच्याकडे मोबाईल नाही. शेजाऱ्यांकडे मोबाईल आहे, पण वडिलांचा मोबाईल लागत नाही. पहिले 4-5 दिवस शेजाऱ्यांनी जेवण दिलं आम्हाला. आता तेही देत नाहीत. घरातलं सगळं धान्य संपलंय. किराणा दुकानदार उधार देत नाहीये. गेले 4 दिवस झाले आम्ही भावंडांनी आणि आईने काहीही खाल्लेलं नाही. खरं तर तो स्वतः सुद्धा उपाशीच होता. मला त्याचं कौतुक वाटलं. सखी म्हणाली, गांधीजींचं एक वाक्य आहे, ए हंग्री स्टमक, एम्प्टी पॉकेट अँड ब्रोकन हार्ट कॅन टच बेस्ट लेसन्स ऑफ लाईफ. त्यांचं ते बोलणं आणि त्याच्या भावंडांचं रडणं ऐकून मलाच खूप रडू आलं. पण मी सावरलं स्वतःला. त्या क्षणाला पोटभर जेवण मिळणं ही त्या भावंडांची आणि त्यांच्या आजारी मातेची गरज होती. सगळ्यांच्या जेवणाची आणि नंतर त्यांच्या आईच्या औषधोपचाराची व्यवस्था केली. त्या प्रसंगानंतर मात्र माझं कशातही मन लागत नव्हतं. रात्री झोपही लागत नव्हती. सतत डोळ्यासमोर ती 4ही भावंड आणि भट्ट्याळच्या नर्मदालयातल्या मुलांचे डबे येत होते. नुसते शेव, मुरमुरे, मुठभर वेफर्स किंवा 2 रुपयांची बिस्किटं खाऊन पोट कसं भरत असेल यांचं? सखीने महात्मा गांधींचं एक वाक्य पुन्हा ऐकवलं. देर आर पीपल इन द वर्ल्ड सो हंग्री that God cannot appear to them except in the form of bread. पण भाकरीच्या रूपात हा देव नक्की अवतरणार तरी कधी आणि कसा त्यांच्या पुढे? 4च दिवसांनी मी आणि दिग्विजय पुण्याला गेलो. माझ्या पुण्याच्या भावाने नवीन कार घेतल्याने त्याने जुनी कार आम्हाला वापरायला दिली. ती घेऊन मी आणि दिग्विजय पुण्याहून बैरागगड येथे येत होतो. 10 तासांच्या प्रवासात त्याच्याशी काय बोलणार? तो गाडी चालवत होता. आम्ही सकाळी लवकर उठून निघालो होतो. त्याला गाडी चालवताना झोप येऊ नये म्हणून मी त्याला एक पुस्तक वाचून दाखवत होते. त्यात इस्कॉन या संस्थेच्या स्वामी मधुपंडित दास यांची मुलाखत होती.
ती वाचून दाखवत होते. त्यांनी इस्कॉनतर्फे लाखो वंचित मुलांना माध्यान्ह भोजनाची सुविधा अक्षय पात्र या योजनेद्वारे उपलब्ध करून दिली. हे सगळं वाचत असताना माझ्या मनात विचार आला, आपण भट्ट्यांच्या 100-125 मुलांना माध्यान्ह भोजन दिलं तर? तत्काळ हा विचार मी दिग्विजयला बोलून दाखवला. नको नको दीदी, आपली आर्थिक स्थिती फारशी चांगली नाहीये. बैरागगडला बांधकाम देखील चालू आहे. शिवाय एकदा माध्यान्ह भोजन चालू केलं तर ते मध्येच बंदही करता येणार नाही. दिग्विजय घाईघाईने म्हणाला, मुलं उपाशी पोटी शाळेत येतात रे. त्यांना पोटभर जीवन मिळणं महत्वाचं की बांधकाम? होईल काहीतरी पैशांची व्यवस्था. माझं निवृत्ती वेतन सुद्धा वापरता येईलच की त्यासाठी. माझ्या निवृत्ती वेतनाचा उल्लेख होताच तो गालातल्या गालात हसला. त्याचा अर्थ असा होता की असे किती आहे तुमचे निवृत्ती वेतन? 125 मुलांच्या रोजच्या जेवणासाठी ते कसं पुरं पडेल? मी त्या विषयावर दिग्विजयशी संवाद तिथेच थांबवला. संध्याकाळी इंदोरच्या शारदा मठातून पूज्य तथागत प्राणा माताजींना फोन आला. त्या म्हणाल्या, भारती, आज एक सद्गृहस्थ मठात आले होते. त्यांनी अन्नदानासाठी 5,000 रुपये दिले. आम्ही तर इथे मठात उत्सवाखेरीज अन्नदान करीत नाही. तुझ्याकडे मुलं राहतात, त्यामुळे मी हे पैसे शुभदा मराठेकडे दिले आहेत. ती उद्या परवा नर्मदालयात येणार आहे, तेव्हा ती तुला देईल. पाहायला गेलं तर ही घटना अगदी साधी होती, पण ज्या दिवशी मी माध्यान्ह भोजन मुलांसाठी सुरू करावं असं ठरवलं, नेमके त्याच दिवशी हे पैसे शारदा मठातून कसे यावेत? माझी खात्री झाली की हा नक्की श्री शारदा मांचा आशीर्वाद आहे. माध्यान्ह भोजनाचा हा प्रकल्प चालू करण्यासाठी त्यांनी होकार दिलाय. दुसऱ्या दिवशी बडोद्याहून एका अपरिचित व्यक्तीचा फोन आला. अन्नदानासाठी तुमच्या संस्थेच्या बँक खात्यात पैसे जमा केलेत. श्री शारदा मांचा होकार आणखी कुठल्या स्वरूपात यायला हवा होता? वरण भात, भाजी पोळी, अधूनमधून काही गोड पदार्थ, फळं असा जेवणाचा बेत सुरू झाला. भट्ट्याण गावात ग्रामपंचायतीचा जलशुद्धीकरण प्रकल्प नाही, त्यामुळे गावात सगळ्यांच्याच घरी आणि शाळेतही पाणी थेट नर्मदेचं येतं. पावसाळ्यात तर अत्यंत अगदी गढूळ पाणी येत असे. मुलांच्या घरी तेच पाणी पितात, पण माझी ते पाणी प्यायची कधी हिंमत झाली नाही. पावसाळ्यात मुलांची शाळेतली उपस्थिती खूपच कमी असायची. कारण शोधलं तर समजलं की मुलं आजारी असतात. कावीळ, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब ही आजारपणाची मुख्य कारणं असायची. म्हणून शाळेत तातडीनं पाण्याचं फिल्टर लावलं. वर्षभरानंतर मी एका शिक्षक सभेत शिक्षकांना वर्षभराचा वृत्तांत विचारत होते. परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, पावडे मंडळींचं येणं जाणं हे तर नेहमीचंच असतं. त्याखेरीज मागील वर्षाच्या तुलनेत तुम्हाला मुलांमध्ये काय काय बदल जाणवतात? दीदी, यावर्षी आजारपणामुळे मुलं घरी राहिलीत असं झालं नाही. विशेष म्हणजे अभ्यासात त्यांची खूप चांगली प्रगती आहे. शाळेत तर नियमित येतातच, गृहपाठ पण व्यवस्थित करून आणतात. मी हसत म्हणाले, गेले 3 वर्ष तुम्हीच त्यांना शिकवता आहात, मग यावर्षी काय जादू झाली की ते नियमित येतात, अभ्यास करतात आणि विशेष म्हणजे शिकवलेलं त्यांच्या लक्षात राहतं? आमच्या शिक्षिका गोंधळल्या. त्यांना नेमकं उत्तर सुचेना. मी म्हणाले, याचं एकच कारण आहे, ते म्हणजे आता त्यांचं रोज व्यवस्थित पोट भरतं. भट्ट्यांच्या या सुंदर अनुभवावरून आम्ही बैरागगडच्या रामकृष्ण शारदा निकेतन या आमच्या शाळेतही माध्यान्ह भोजन सुरू केलं. धन्यवाद.